आता मी सुकं चिकन करायला घेत आहे. नमस्कार मंडळी, वेलकम टू समथिंग सॅम. आज आहे रविवार, सो आज मी काहीतरी चिकनचा वेगळा पदार्थ बनवणार आहे. ते म्हणजे बघा ना पुढे व्लॉगमध्ये सगळं मीच सांगते काय बनवणार आहे. सो आज आपण बनवणार आहे सावजी चिकन. कधी पहिला बनवलं तर नाही आहे, पण मी ट्राय करणार आहे. काही मसाले आहेत माझ्याकडे ऑथेंटिक सावजीचे, पण आय थिंक त्याच्यासाठी वाटप पण बनवावं लागतं. सावजी वाटप एक वेगळं असतं, तर ते बनवावं लागतं. आणि सावजी मसाला तो फक्त फ्लेवर एनहॅन्स करतो. सो बघत राहा की मी कसा बनवते आहे, आणि थोडी बहुत बकचोदी होत राहील इकडे तिकडे. सो बेअर विथ मी. सो सावजी चिकन बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर चिकन घ्यावं लागेल. अरे कहना क्या चाहते हो? आणि ते साफ करावं लागेल. म्हणून मी इकडे माझ्या घरातल्या लोकांना कामाला लावलेलं आहे, आणि इथे माझा भाऊ चिकन साफ करत आहे. कारण की ऑब्विसली याच्यात त्याचा पण मतलब आहे. हे काय होतं गाईज, आय डोंट नो वेदर आय एम गोना पुट दिस पार्ट, बट दॅट वॉज हिलेरियस. सो आता मी चिकनला मॅरिनेट करणार आहे. चिकन मॅरिनेशनसाठी मी टाकणार आहे एवढी हळद आणि एवढं मीठ टाकणार आहे. हे चिकन 1.5 kgचं आहे, आणि मी याच्यात रस्सा पण बनवणार आहे आणि सुक्का पण. सो चिकन आफ्टर मॅरिनेशन काहीतरी असं दिसेल. आता ह्याला आपल्याला ॲटलिस्ट हाफ एन आवर ठेवायचं आहे. तर मी इथे घेतलं आहे धने, काळी मिरी आणि एक लवंग, जिरं, नॉर्मल जिरं आहे, हे शाही जिरं आहे, बडीशोप आहे, आणि ही लवंगचा 2 तुकडे आहेत. आणि हे जे एवढंसं दिसतंय तुम्हाला, ते चक्री फूलचं एक छोटासा तुकडा मी घेतलेला आहे. कारण की ऑब्व्हियसली मला असं वाटतंय की त्याच्यामध्ये सगळं इन्क्लुडेड असेल. आता आपण ह्याला विथ नो ऑइल फ्राय करून घेऊ. बेसिकली मी यूट्यूबवर 2 ते 3 रेसिपीज बघितल्या आहेत, पर आपण वही करते हैं जो अपने को चाहिए रहता है. तर मी माझीच वेगळी रेसिपी करणार आहे. तिन्ही रेसिपींची मिक्स करून एक रेसिपी बनवणार आहे. आणि मला जनरली माहित नाही की कशी टर्न आउट होणार आहे, कारण की मी कधी खाल्लंच नाही सावजी चिकन. कोणी असेल नागपूरचं तर इन्व्हाइट करा मला. तोपर्यंत मी दुसऱ्या गॅसवरती माझं खोबरं फ्राय करत ठेवत आहे. मल्टीटास्किंग बेबी, मल्टीटास्किंग. मी माझा गॅस वाचवते. हे असंच फ्राय होत आहे. आता याला ठीक आहे, फ्राय झालेला आहे. ह्याला एवढं जास्त फ्राय करायचं आहे कारण की सावजी चिकनला तो कलर ह्याच्यानेच येणार आहे, कारण की आपण खोबरं जरा काळपट भाजणार आहे. खोबरं भाजलेलं त्याला मी असं पातळ स्लायसेसमध्ये कट करून घेतलेलं आहे. हे जे पण आपले खडे मसाले आहेत, कोथिंबीर आणि अनियन. सो लेट्स मिक्स. आपला सावजी मसाला तयार आहे. टन टन टन. हे होतं जेव्हा तुम्ही बनवायला घेतात आणि कुठेतरी बाहेर जातात. मी गॅस ऑन ठेवून, मातीच्या भांड्यात जेव्हा पण कराल खूप लक्ष देऊन करा. हे मी तुम्हाला काय सांगते, हे मलाच लक्षात ठेवायची गरज आहे. एनिवेज, आता मी गॅस घालवला आहे. याला जरा थंड व्हायला देऊया, मग आपण याच्यात तेल टाकूया. चिकनचा कलर हळूहळू चेंज होतो आहे. हा जेव्हा थोडा व्हाईट होईल ना, तेव्हा मी याला काढून घेणार आहे. बेसिकली तुम्ही हवं असेल तर ह्याच्यात पण मसाले टाकू शकतात, बट मलाच ते आवडत नाही. सो मी हे काढून घेईन. अजून 2 मिनटं ठेवेन बस. फास्ट गॅस केलेला आहे मी, फास्ट गॅसवरती करते.
चिकन इज ऑलमोस्ट डन. आणि तुम्ही विचार करत असेल हे काळं काय आहे, तर घाबरू नका. मी ज्या काविलतानी माझा जो मसाला फ्राय केलेला कांदा आणि खोबरं त्याचंच आहे ते. आता काढूया ह्याला आपण. आता जे हे उरलेलं तेल आहे त्याच्यातच मी अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहे. 1 चम्मच. आधी याला मिक्स करून घेऊ. तिला छान फ्राय करून घ्यायचं आहे. मी त्यात थोडंसं पाणी टाकणार आहे की पेस्ट खाली लागली नाही पाहिजे. हळद टाकणार आहे कारण की मला अजून आयडिया नाही की त्या पॅकेटवाल्या मसाल्यामध्ये किती तिखट असेल, तो किती तिखट असेल. बिकॉज मी असं ऐकलं की सावजी मसाला खूप तिखट असतो. तर मी आमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग बनवणार आहे. थोडंसं पाणी टाकलं मी. आता त्याला मिक्स करून घेऊ. आणि मातीच्या भांड्यात जर तुम्ही बनवत असाल तर तुम्हाला एक वस्तू, जर तुम्ही मातीच्या भांड्यात बनवत असाल तुम्हाला एक गोष्टीची खूप काळजी घ्यावी लागेल. आता याला छान असं तेल सुटलेलं आहे. मी आता याच्यात चिकन नाही तर वाटप ॲड करणार आहे. आपला वाटप ऑलमोस्ट फ्रायडच आहे सगळं, बट तरी ते एक चांगले एकजीव होईल कारण की मी वाटपात अद्रक लसूण नाही टाकलेलं आहे. सो लेट्स ॲड दॅट. जरासं पाणी ॲड केलं आहे आणि मी आता हा मसाला माझ्या अंदाजाने टाकते. आय थिंक मी हा ऑलमोस्ट 1 चम्मच टाकलेला आहे. छोटा 1 चम्मच असेल हा. याला मी मिक्स करून घेते. आणि जर कमी वाटत असेल तर मी नंतर ॲड करेन. याला थोड्या वेळ शिजायला देईन मी, जोपर्यंत तेल सुटत नाही त्याला छान. त्याच्या साईडलाच ठेवलेलं आहे ज्याच्यात मी माझं वाटप फ्राय केलेलं त्याच्यातच पाणी गरम करत ठेवलं आहे. आता मी ह्याच्यात हे चिकन टाकेन आणि मग साईडला गरम गरम पाणी. आणि मी हे स्लोवरतीच करते आहे. अफगाणी चिकनचा वाईब देत आहे मला हा. ग्रीन ग्रीन मसाला. इट्स नॉट ग्रीन, मेहंदी कलर सारखा आहे हा. बट आता ह्याला जरा तेल सुटलेलं आहे साईडने. इट्स टाइम टू ॲड द चिकन. आता मी चिकन टाकेन. मसाला असं छान असा कोट झालेला आहे चिकनला. छान असा मसाला कोट झाला आहे चिकनला. आता मी गरम पाणी टाकते. मला वाटलेलं चिकनच्या रस्स्याला तर उकळी आलेली आहे. सो मी टेस्ट केलं जरासं तर मला असं वाटतंय. ऑब्विसली मीठ तर मी खूप कमी टाकलेलं, तर मी आता मीठ टाकेन. मला मसाला सुद्धा कमी वाटतोय, बट मीठ टाकल्यानंतर एकदा टेस्ट करून बघेन की मसाला किती टाकायचा गरज आहे. ओके, आता हे झालेलं आहे रेडी. मी याच्यात परत 1 चम्मच मसाला टाकलेला आहे. आता आपण याच्यामध्ये टाकू फ्रेशली चॉप्ड कोरिएंडर. कोथिंबीर टाकलेली आहे मस्त अशी चिरून. आता गॅस घालून खादडायला बसू. सगळ्यांनी बघा, हे माझे आजोबा आहेत. आताच केस कापून आलेले आहेत. फुल हँडसम दिख रहा है ना मेरा आजोबा? प्लीज कमेंट डाउन. इनके लिए हम लड़की देख रहे हैं. अगर कोई कांटेक्ट में रहेगी
उम्र क्या है, उम्र बताओ। 81 81 एज है। और लड़की कैसी चाहिए? 60 बरस की। बाबा आजी पण बघेल। 60 बरस की चाहिए। और दिखने में कैसी चाहिए? थोड़ा अच्छे हो मतलब कैसे, मतलब कुछ बताओ और खुल के। मेरे से अच्छा। इनसे अच्छी रहनी चाहिए। थोड़ा जैसे कि हट्टा कट्टा हट्टा कट्टा और पैसे वाली। पैसा ही पैसा होगा। पैसे वाली चाहिए। तो कोई रहेगी 60 साल की, अच्छी दिखने वाली पैसे वाली। और पैसे वाली, तो तो हमारे आजोबा रेडी है। रेडी है। 81 ईयर्स। अभी तक एकदम बॉडी वॉडी हाइट तो देख ही सकते हो। क्या हाइट है आपकी? 81। अरे हाइट क्या है? 81 थोड़ी। मतलब 6 फुट के आसपास है। हाँ। एक दो इंच कम है। पाँच फुट 8 इंच। तो अगर लड़की मिल गई तो तुलसी का शादी होने के बाद आप शादी करेंगे? और करेंगे, जरूर करेंगे। लड़की ने पूछा आपका बैंक बैलेंस कितना है, तो कितना है बैंक बैलेंस आपके पास? बैंक बैलेंस अब दोनों का गुजारा हो सकता है। बस बेटा, बहुत बड़ी। ओ बाबा, तुमच्या आणि आजीच्या लग्नाला किती वर्ष झाली? 54। 54 वर्ष झाली तुमच्या लग्नाला. मग काय आजी आवडली नाही तुम्हाला? नहीं, अब वो झगड़ा करती है मेरे साथ। अभी इसको मैं तलाक दूंगा। अच्छा, अभी ये उम्र में आप तलाक देंगे और दूसरी बुड्ढी से शादी करेंगे? पैसे वाले मांगता। कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? अभी तो आप बोले आपके पास, आपको दांत कितने हैं? दांत नहीं है। ठीक है, दांत नहीं है, एक है। बस एक ही है, बाकी कुछ दांत नहीं। पर बुड्ढी चाहिए 60 साल की, पैसे वाली और इनसे अच्छी दिखने वाली। और बीमारी कितने आपको? कुछ भी नहीं, अभी कुछ भी नहीं। क्या झूठ बोलते हैं? अभी कुछ भी नहीं, पहला था एक हार्ट अटैक आके गया ना। तो छोटा और नॉर्मल था। थँक्स फॉर वॉचिंग द व्लॉग. जर का तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर करा. आणि प्लीज कॉमेंट्समध्ये सजेस्ट करा की मी मराठी, हिंदी या इंग्लिशमध्ये व्लॉग बनवायला पाहिजे. बोला. तुम्हा सगळ्यांना व्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. कमेंट करा. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद.